आपल्या सोबत आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि एकंदरीत जी प्रचाराची तोप सुरू झालेली आहे। काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकंदरीत जी प्रचार सभा घेतली त्यानंतर सर्वांचं लक्ष आहे ते आज असलेल्या राज ठाकरे यांच्या सभेकडे। तब्बल 19 वर्षांनंतर राज ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आपण स्वतः नारायण राणे यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय सांगाल? राज ठाकरे, तुमची मैत्री सर्व राज्याला माहिती आहे। 19 वर्षानंतर राजकीय व्यासपीठावर पुन्हा एकदा तुम्ही एकत्र दिसताय, पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया आहे योगायोग आहे हो, त्याच्यामध्ये कोणतंही राजकारण नाही आहे, त्या योगायोग आहे। मी लोकसभेसाठी उभा राहिलो आणि त्याच वेळेला सन्माननीय राजजी ठाकरे यांना माननीय मोदी साहेबांचं पंतप्रधान म्हणून करत असलेलं काम, देश प्रगतीकडे नेत आहेत, विकसित देश बनवत आहेत, हे सर्व त्यांचं काम आणि कार्य त्यांना आवडतंय आणि म्हणून त्यांनी मोदी साहेबांना नकळत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे। कुठलीही शर्त न घालता पाठिंबा आहे। मी भाजपतर्फे कोकणातून रत्नागिरी सिंधुदुर्गातून उभा आहे। मग मला असं वाटलं, मी फोन केला, साहेब मग आमच्याकडे येऊन जा। ते बोला हो येतो। काही आडेवेडे न घेता त्यांनी यायचं मान्य केलं, त्या प्रकारे ते आज येत आहेत। पण दादा, एकीकडे राज ठाकरे तुमच्या प्रचारासाठी येत आहेत, दुसरीकडे त्यांचेच भाऊ उद्धव ठाकरे काल याच ठिकाणी येऊन थेट तुम्हाला आव्हान देऊन गेले, गाडायची भाषा केली, थेट गाडायची भाषा करत होते। तोंडाने बोलायला काय, एक मच्छर मारले का ते आयुष्यात? शिवसेना आक्रमक सेना ही उभी राहत असताना या माणसाचं योगदान काय हो? गाडतो म्हण, तुझी एवढी जर मस्ती आहे ना तर कधी येतो सांग, काय मी कुठे येऊ, बघूया कोण कोणाला गाडतो ते। मस्ती करू नको म्हणा, स्वतः पण आणि त्या मुलाला पण अडचणीत आणतोय तो माणूस, आणि त्यामुळे त्याने ही भाषा माझ्याजवळ करू नये। मी त्याला उत्तर ना शब्दामध्ये नाही देणार। पण दादा, एकंदरीतच आपण पाहिलं असेल, तुम्ही एकीकडे विकासाच्या मुद्द्यांवर बोलत आहात, मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडून भावनिक आवाहन केलं जातंय। काय वाटतं, या भावनिक आव्हानामुळे तुम्हाला फटका बसू शकतो? मला कोणताही फटका बसत नाही। मी 3 लाखापेक्षा मताधिक्य निवडून येणार। कोकणी माणसाला माहीत आहे, मला ज्या वेळेला शिवसेनेतून मी बाहेर पडलो त्या वेळेला कोकणी माणूस एकत्र झाला। माननीय बाळासाहेब उद्धव ठाकरे सगळेजण इथे आले माझ्या विरोधातल्या प्रचारासाठी। मी डिपॉझिट जप्त केलेला हा इतिहास आहे, त्यामुळे मला काय फरक पडत नाही। आणि त्याला कुठले भावनिक त्याचा फायदा करण्याला लायक त्याचा स्वभाव नाही आणि तसा तो माणूस नाही। पण एक अजून मुद्दा असा होता की तुम्ही नगर शाखा प्रमुखापासून एकंदरीत सुरुवात केलेली शिवसेनेमध्ये, नगरसेवक, मुख्य आमदार, मुख्यमंत्री, लोकसभेची निवडणूक पहिल्यांदाच लढताय, कारण राज्यसभेवर तुम्ही होतात। लोकसभेची निवडणूक किती आव्हानात्मक वाटते, कारण मतदारसंघ खूप मोठा आहे। आता मागील 5 वर्षामध्ये मी खासदार राज्यसभेचा होतो ना, केंद्रीय मंत्री मी आहे, मला आव्हानात्मक का वाटेल? मी कामं केली आहेत। 6 वेळा या कोकणी माणसांनी मला निवडून दिलंय। मी राज्याचा मुख्यमंत्री झालेलो आहे, अनेक खात्याचा मंत्री झालेलो आहे, BSTचा चेअरमन राहिलेलो आहे। एवढ्या पदावर मी कोकणी माणसासाठीच काम केलं आहे आणि भविष्यातही करणार। सातत्याने एकीकडे तुमचे विरोधक, त्याच्यामध्ये विशेषतः उद्धव ठाकरे, पंतप्रधानांवर टीका करतात, गृहमंत्र्यांवर टीका करतात। दुसरीकडे पाहिलं तर पंतप्रधानांनी स्वतः एका गोष्टीची कबुली दिली होती की उद्धव ठाकरे यांचं ऑपरेशन ज्यावेळी झालं त्यावेळी मी स्वतः रश्मी ठाकरे यांच्याशी विचारपूस केलेली, ऑपरेशन करण्याचा सल्लाही दिलेला होता। तर एवढी सगळी विचारपूस एकीकडे पंतप्रधान करत असताना दुसरीकडे त्यांच्याच वरती टीका केली जाते। काय कारण वाटतं एकंदरीत? कारण काय नाही, विकृत बुद्धी उद्धव ठाकरेची, विकृत। पंतप्रधान सारखा माणूस फक्त माननीय बाळासाहेबांचा मुलगा म्हणून याची विचारपूस करण्याची लायकी याची नाही, आणि म्हणून त्याने केलं। तर यांनी समजू नये की मी PMIची चौकशी करता म्हणजे मी फार मोठा झालो। त्याने आपल्या उंचीचे अंदाज जरा घ्यावा। 5 खासदार नाही आहेत, पढाया मारू नये आणि एक ना बरोबर 12वर चिंध्या 27 पक्ष विरोधातले भाजपचं NDAचं काय बिघडवू शकत नाहीत।
पण तुम्ही एकीकडे 400 पारचा नारा देतात, तसे उद्धव ठाकरे बोलतात की महाविकास आघाडी आणि एकंदरीत इंडिया आघाडी 300 प्लसचा नारा आता ते द्यायला लागले. 300हून अधिक खासदार निवडून येतील दावा करतायत. दावा करायला काय आहे? आज 5 नाही, मी बोललो ना. आज 5 खासदार नाही, शरद पवारांचे 3 खासदार आहेत. पुढच्या निवडणुकीत 5 आणि 3 गुल होणार. काँग्रेसचे 50 आहेत, आमचे 303 आत्ताच आहे, नंतर 400 नंतरची गोष्ट आहे. 303 आत्ताच मेजॉरिटीमध्ये आम्ही आहोत. दुसरीकडे तुम्ही एकंदरीत सांगताय की जास्त त्यांनी बोलू नये, अन्यथा ते अडचणीत येतील, मुलगाही अडचणीत येईल. आदित्यची अशी कुठली प्रकरणे तुमच्यासाठी इतकी त्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात? अडचण मी प्रकरणं होम मिनिस्टर माननीय अमितजी शाह यांना दिलेली आहेत. त्यांची सगळी प्रकरणं आता निवडणुकीनंतर ही सगळी प्रकरणं बाहेर येतील. निवडणूक म्हणजे मतदानानंतर की निकालानंतर? निकालानंतर. कोण अधिक अडचणीत येऊ शकतं? उद्धव ठाकरे. नेमकं कुठल्या प्रकरणाबद्दल तुम्ही बोला? ते आता मी आता सगळं सांगू शकत नाही. मी ते सगळे डिटेल मी होम मिनिस्टरला दिलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो. कोकण वासियांना तुम्ही या निवडणुकीमध्ये 3 दिवसांनी मतदान होणार आहे, काय आवाहन कराल लोकशाहीच्या माध्यमातून? देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी 10 वर्ष पंतप्रधान देशाचे आहेत. जगाच्या पाठीवर विकसित देश किंवा देश होण्यासाठी त्या दिशेने चाललेले आहेत. 11 क्रमांकावर जागतिक अर्थव्यवस्थेत असलेला भारत आज 5व्या क्रमांकावर आला. 2030 साली तो 3ऱ्या क्रमांकावर येईल. एवढी प्रगती भारताची मोदी करतायत आणि म्हणून मोदींचं सरकार परत निवडून द्यावं. याही पेक्षा चांगली प्रगती मोदी साहेब करतील. लोकांचं उत्पन्न वाढवण्याजोगं इथे उद्योगधंदेही आणतील आणि त्या प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. आणि म्हणून मोदी साहेबांनी केलेलं काम आणि कार्य 10 वर्षात मी आतापर्यंत विधानसभा किंवा मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून कोकणासाठी केलेली कामं लोकांसमोर आहेत. आणि म्हणून माझं कार्य आणि पंतप्रधान यांनी देशासाठी त्याग आणि देशाला विकसित देश बनवतायत, यासाठी मतदान भाजपला करावं, कमळाला करावं अशी आम जनतेला विनंती करतो. विरोधकांना काय इशारा असेल? इशारा विरोधक मला ओळखतात हो, इशाराची गरज नाही. मी बोलत नाही. आडवा आला तर आडवा याला काय हे काय मांजर आहे काय कुत्रा आहे? आडवा कशाला येईल? आणि येईन तो असं खाली जाणार नाही. मी माझी म्हणा ख्याती आहे. धन्यवाद. हे होते नारायण राणे. कॅमेरामन हमीद मस्तानसह मी चेतन ननावरे, कणकवली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.